हॅलो स्टुडंट्स, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 या लेसनमध्ये आज आपण जो व्हिडिओ बघतोय याच्यामध्ये फ्लोरल वोरल जे आहेत ते आपण डिटेल स्टडी करणार आहोत. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण फ्लोरल वोरल किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स स्टार्ट केलं होतं आणि याच्यामध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला सांगितलेला की प्लांट्समध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शनचं स्ट्रक्चरल युनिट जे आहे ते असतं फ्लावरला स्ट्रक्चरल युनिट असं म्हटलं जातं. तर या फ्लावरच्या स्ट्रक्चरमध्ये मेन 4 फ्लोरल वोरल असतात. याआधी आपण त्यांची नावं बघितलेली. सो त्यांचे नेम बघा, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. बाहेरून आतमध्ये आउटवर्ड टू इनवर्ड हे जे आहेत ते वोरल्स असतात. सगळ्यात बाहेरचं आहे कॅलिक्स, त्याच्या आतमध्ये जो आहे तो आहे करोला, त्याच्या आतमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम. सो यावेळी हे जे 4 फ्लोरल वोरल जे आहेत ते प्रेझेंट असतात. त्यात फर्स्ट कॅलिक्स आपण बघितला. कॅलिक्स इट इज मेड अप ऑफ सेपल्स अँड करोला इट इज मेड अप ऑफ पेटल्स. कॅलिक्स जो आहे तो सेपलचा बनलेला आहे आणि करोला पेटल्स किंवा त्याच्या मेंबरला पेटल्स म्हटलं जातं. नेक्स्ट हे बघितलं की सेपल्स देअर फंक्शन इज टू परफॉर्म फोटोसिंथेसिस अँड प्रोटेक्शन अँड करोला इट्स फंक्शन ऑल्सो टू प्रोटेक्ट इनर इसेन्शियल वोरल अँड टू अट्रॅक्ट दी इन्सेक्ट. आणि त्यात अजून एक गोष्ट सांगितलेली, कॅलिक्स आणि करोला हे दोन्ही जे आहेत या दोघांना ॲक्सेसरी वोरल्स असं म्हटलं जातं. सो हे दोन जे आहेत हे ॲक्सेसरी वोरल्स आहेत. त्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन आज आपण स्टडी करणार आहोत. यात फर्स्ट अँड्रोशियम जो आहे यालाच मेल वोरल असं सुद्धा म्हटलं जातं आणि गायनोशियम जो आहे याला फिमेल वोरल असंही म्हटलं जातं. त्यानंतर अँड्रोशियम जो आहे, अँड्रोशियम इट इज मेड अप ऑफ स्टामेन. सो अँड्रोशियमचे जे मेंबर्स आहेत त्यांना स्टामेन असं म्हटलं जातं. आता स्टामेन्स कसे आहेत बघा. सो स्टामेनचं स्ट्रक्चर या डायग्राममध्ये इथं येलो कलरनी जे दाखवलेले आहेत हे स्टामेन्स आहेत. तरी इथे बाजूला बघा या पद्धतीनं हे बायलोब्ड स्ट्रक्चर टिपला बघायला मिळेल आणि हा फिलामेंट. सो 2 पार्ट येतात, हा अँथर आणि हा फिलामेंट. सो ह्या 2 पार्टपासून स्टामेन बनलेला आहे. सो स्टामेन इट इज मेड अप ऑफ 2 पार्ट, वन इज अँथर अँड अनादर इज फिलामेंट. फिलामेंट हा जस्ट स्टॉक आहे जो अँथरला होल्ड करणार आहे, पकडून ठेवणार आहे. आणि हा जो अँथर आहे याच्या आतमध्ये पोलन ग्रेन्स जे आहेत ते पोलन ग्रेन प्रोड्यूस केले जातात. सो दिस इज अबाउट अँड्रोशियम. वन्स अगेन आय रिपीट, अँड्रोशियम दिस वोरल इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेल वोरल. सेकंड इट इज मेड अप ऑफ स्टामेन. In stamen there are 2 parts, one is anther and another is filament. In anther pollen grains are produced and filament is just its stalk, त्याचा देठ आहे. नेक्स्ट त्याच्या आतलं जे वोरल आहे ते आहे गायनोशियम. सो या डायग्राममध्ये हे जे ऑरेंज कलरमध्ये सगळ्यात आतलं जे दिसतंय याला म्हटलं जातं गायनोशियम. सो दॅट गायनोशियम इट इज ऑल्सो कॉल्ड फिमेल वोरल, त्यालाच फिमेल वोरल असंही म्हटलं जातं. गायनोशियमचे जे मेंबर्स आहेत या मेंबरना कार्पेल असं म्हटलं जातं. सो बघा जसं आपण बघितलं की अँड्रोशियमच्या मेंबरला काय म्हणतात, स्टामेन, तसं गायनोशियमच्या मेंबर्सना काय म्हणतात, कार्पेल. सो हा जो ऑरेंज कलरमध्ये आहे हा एक कार्पेल आहे आणि हे येलो कलरमध्ये जे दाखवलेले आहेत ते काय आहेत, स्टामेन आहेत. स्टामेन बघा 1 2 3 4 5 6 दिसत आहेत. त्याचा नंबर फिक्स नसतो, प्रत्येक फ्लावरमध्ये वेगवेगळा असतो. जस्ट तुम्हाला लक्षात यावं म्हणून सांगितलं. हे जे येलो कलरमध्ये आहेत हे स्टामेन आहेत आणि हा ऑरेंज कलरचा जो आहे तो कार्पेल आहे. मग आता कार्पेल जो आहे तो 3 पार्टपासून बनलेला आहे. त्यातला फर्स्ट जो पार्ट आहे तो आहे स्टिग्मा, सेकंड स्टाईल अँड थर्ड वन इज ओव्हरी. सो 3 पार्टपासून बनला, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. या डायग्राममध्ये बघा हा जो अप्पर पार्ट आहे एवढाच याला म्हणायचं स्टिग्मा. हा जो हॉलो ट्यूबसारखा पार्ट आहे याला म्हटलं जातं स्टाईल आणि हा जो सोलन बेस आहे याला म्हटलं जातं ओव्हरी. सो स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी असे 3 पार्ट सांगितले कार्पेलचे. यातला स्टिग्मा जो आहे तो स्टिक्की असतो, स्टिक्की टिप ज्याच्यावरती पोलन ग्रेन येऊन अटॅच होतात. त्यानंतर स्टाईल जी आहे ही स्टाईल
हॉलो ट्यूब आहे. हॉलो ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे समजा हे जर पोलन ग्रेन असतील इथं स्टिक झालेले, तर ह्या पोलन ग्रेनपासून ट्यूब एक तयार होते, ज्या ट्यूबला पोलन ट्यूब म्हटलं जातं. आणि ही ट्यूब या हॉलो स्टाईलमधून ओव्हरीच्या डिरेक्शननी ग्रो होते. सो स्टाईल जी आहे ती हॉलो ट्यूब आहे, ज्याच्यामधून पुढे फ्युचरमध्ये पोलन ट्यूब ग्रो होणार आहे. सो बघा, स्टाईल इज हॉलो ट्यूब अँड ओव्हरी इट इज सोलन बेस. ओव्हरी जी आहे ती सोलन बेस आहे, फुगीर आहे, आणि फुगीर बेस जो आहे तो या ठिकाणी प्रेझेंट आहे. सो बघा, पुन्हा एकदा बघा, गायनोशियमलाच काय म्हणतात? फिमेल वोरल. गायनोशियम इज मेड अप ऑफ कार्पेल. कार्पेल इज अगेन डिवायडेड इंटू 3 पार्ट: स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. स्टिग्मा इज स्टिकी टिप, स्टाईल इज हॉलो ट्यूब अँड ओव्हरी इज द सोलन बेस. अशा 3 पार्टपासून हा कार्पेल बनला. सो मी तुम्हाला 2 ओरल सांगितले, अँड्रोशियम अँड गायनोशियम. आणि हे जे दोन्ही ओरल आहेत, ह्या दोन्ही ओरल्सना इसेन्शियल ओरल असं म्हटलं जातं. यांना इसेन्शियल ओरल्स असं का म्हणतात? कारण हे दोन्ही ओरल जे आहेत ते रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. सो फर्स्ट कॅलिक्स आणि करोला आपण स्टडी केले. हे 2 ॲक्सेसरी ओरल होते जे रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होत नव्हते. मात्र अँड्रोशियम आणि गायनोशियम हे आतले जे 2 ओरल आहेत ते रिप्रोडक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. सो त्यांना इसेन्शियल ओरल असं म्हटलं जातं. सो फ्लावरच्या स्ट्रक्चरमधले जे ओरलचे जे पॉईंट होते हे सगळ्यांच्या लक्षात आले का? बघा, आपण किती फ्लोरल ओरल स्टडी केले? 4. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम. कॅलिक्स आणि कोरोला ॲक्सेसरी ओरल, अँड्रोशियम आणि गायनोशियम इसेन्शियल ओरल. कॅलिक्स, इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज सेपल. मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड ॲज पेटल्स. अँड्रोशियमच्या मेंबरला म्हणायचं स्टामेल आणि गायनोशियमच्या मेंबरला म्हणायचं कार्पेल. बऱ्याचदा मुलांना या पॉईंटमध्ये कन्फ्युजन होतं. सो स्टामेनचे 2 पार्ट आहेत, अँथर आणि फिलामेंट, आणि कार्पेलचे 3 पार्ट आहेत, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. आणि स्टामेन म्हणजे मेल पार्ट किंवा मेल वोरल झाला आणि कार्पेल हा फिमेल वोरल झाला. सो इथं फ्लावरमधले जे मेन 4 फ्लोरल वोरल आहेत हे आपण कंप्लीट केलेले आहेत. या फ्लोरल वोरल नंतर नेक्स्ट फ्लावर जे आहेत ते 2 टाईपचे असतात. तर ते फ्लावरचे जे टाईप आहेत ह्या इसेन्शियल वोरलवरती डिपेंड 2 टाईप आपण स्टडी करतोय. सो बघा, so next is types of flower. फ्लावरचे टाईप दिलेले आहेत. सो त्यात मेन 2 टाईप आपण बघतोय. फर्स्ट वन इज बायसेक्शुअल फ्लावर अँड सेकंड इज युनिसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावर कशाला म्हणायचं? तर ज्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम अँड गायनोशियम बोथ आर प्रेझेंट. दोन्ही पण प्रेझेंट आहेत. अँड्रोशियम आणि गायनोशियम हे जे 2 दिसत आहेत, हा अँड्रोशियम आणि हा गायनोशियम, दोन्ही वोरल जर एकाच फ्लावरमध्ये असतील तर त्या फ्लावरला म्हटलं जातं बायसेक्शुअल फ्लावर. सो इन बायसेक्शुअल फ्लावर अँड्रोशियम अँड गायनोशियम बोथ आर प्रेझेंट, अँड इन युनिसेक्शुअल फ्लावर आयदर अँड्रोशियम or gynoecium is present. So युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये एकतर अँड्रोशियम किंवा गायनोशियम दोन्हीपैकी एकच प्रेझेंट असतं. असं असेल तर त्या फ्लावरला म्हटलं जातं युनिसेक्शुअल फ्लावर. मग त्यात सुद्धा 2 प्रकार पडतात, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर. मेल फ्लावर आणि सेकंड आहे फिमेल फ्लावर.
सो मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर, ज्यांना अँड्रोशियम आणि गायनोशियम समजलं त्यांना हे लक्षात येईल. मेल फ्लावर म्हणजे काय, तर ज्या फ्लावरमध्ये फक्त अँड्रोशियम असतो. अँड्रोशियम इज प्रेझेंट. आणि ज्या फ्लावरमध्ये गायनोशियम असतो त्याला म्हटलं जातं फिमेल फ्लावर. गायनोशियम इज प्रेझेंट. सो दोन टाईपचे फ्लावर सांगितले मुलांना, बायसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल फ्लावर. बायसेक्शुअल फ्लावरमध्ये एकाच फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्हीही प्रेझेंट असतात. आणि युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये एकतर अँड्रोशियम किंवा गायनोशियम दोन्हीपैकी एक प्रेझेंट असतो. मग त्यानुसार दोन प्रकारचे फ्लावर असतात, मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर. जे मेल फ्लावर आहे त्यात अँड्रोशियम प्रेझेंट असतं आणि जे फिमेल फ्लावर आहे त्याच्यामध्ये गायनोशियम प्रेझेंट असतं. सो यावेळी याचे फायनली फक्त एक्झाम्पल दिलेले आहेत. त्यात बायसेक्शुअल फ्लावरचं एक्झाम्पल आहे हिबिस्कस. फॉर एक्झाम्पल हिबिस्कस. सो हिबिस्कस म्हणजे जास्वंदीचं फूल. तर त्या फुलामध्ये तुम्ही सेंटरला हा जो कार्पेल मी इथं ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये ब्राईट रेड कलरचा सेंटरला कार्पेल असतो आणि त्याच्या बाजूला येलोविश कलरचा एक हे असतो, छोटे छोटे स्टामेन्स असतात. तर तो जो आहे तो अँड्रोशियम. सो अँड्रोशियम आणि गायनोशियम दोन्हीही हिबिस्कसमध्ये प्रेझेंट असतात. सो इट इज बायसेक्शुअल फ्लावर. आणि युनिसेक्शुअल फ्लावरचं एक्झाम्पल दिलेलं आहे पपया. सो पपया जे आहे इट इज युनिसेक्शुअल. पपयाचे जे फुलं असतात ते युनिसेक्शुअल असतात, आयदर मेल किंवा फिमेल या पद्धतीनं. सो दिस इज अबाउट दी टाईप्स ऑफ फ्लावर ऑन दी बेसिस ऑफ दिस अँड्रोशियम अँड गायनोशियम. कोणतं फ्लोरल वोरल प्रेझेंट आहे त्या बेसिसवरती आपण हे दोन टाईप शिकलो, युनिसेक्शुअल अँड बायसेक्शुअल. त्यानंतर फ्लावरच्या स्ट्रक्चरमधला अजून एक पार्ट तो म्हणजे पेडिसेल. या स्ट्रक्चरमध्ये फ्लावरचा हा जो देठ आहे या देठाला पेडिसेल असं म्हटलं जातं. या पेडिसेलवरती किंवा तो आहे किंवा नाही त्या बेसिसवरती पुन्हा फ्लावरचे दोन टाईप पडतात. सो नेक्स्ट बघा, नेक्स्ट टाईप्स ऑफ फ्लावर. सो हे जे टाईप आहेत ते कशावरती आहेत, ऑन दी बेसिस ऑफ presence or absence of पेडिसेल. सो पेडिसेल आहे किंवा नाही त्या बेसिसवरती फ्लावरचे पुन्हा दोन टाईप पडतात. आता हे जे दोन टाईप आहेत याच्यामध्ये बघा, फर्स्ट जो टाईप आहे त्याला नेम दिलेला आहे पेडिसेलेटेड फ्लावर. आणि सेकंड जो टाईप आहे त्याला म्हटलेला आहे सेसाईल फ्लावर. सेसाईल फ्लावर. सो बघा, जे पेडिसेलेटेड फ्लावर असतं त्याला पेडिसेल असतो. सो विथ पेडिसेल. जे पेडिसेलेटेड फ्लावर आहे त्या फ्लावरला असा पेडिसेल किंवा देठ जो आहे तो प्रेझेंट असतो. आणि जे सेसाईल फ्लावर असतं या फ्लावरमध्ये पेडिसेल नसतं. सो पेडिसेल इज ॲबसेंट. असं जर असेल, पेडिसेल जर नसेल तर त्या फ्लावरला सेसाईल फ्लावर असं म्हटलं जातं. सो पेडिसेल आहे की नाही त्या बेसिसवरती आपण दोन टाईप बघितले, पेडिसेलेटेड फ्लावर अँड सेसाईल फ्लावर. सो इथं बऱ्यापैकी आपण फ्लावरचं स्ट्रक्चर जे आहे ते कंप्लीट केलेलं आहे. कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. अँड्रोशियममध्ये स्ट्रामेन, त्यानंतर गायनोशियममध्ये कार्पेल हे पार्ट जे आहेत ते आपण स्टडी केलेले आहेत. त्यानंतर टाईप्स ऑफ फ्लावर, मग अँड्रोशियम गायनोशियमच्या बेसिसवरती बायसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल फ्लावर आपण स्टडी केलं. आणि पेडिसेल आहे किंवा नाही त्या बेसिसवरती पेडिसेलेटेड फ्लावर अँड सेसाईल फ्लावर जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे. सो यावेळी फ्लावरचं स्ट्रक्चर जे आहे ते आपलं झालेलं आहे. यानंतर नेक्स्ट जे आहे ते फ्लावरच्या कार्पेलच्या बेसला जी ओव्हरी आहे या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्ह्यूल जे आहेत ते फॉर्म होतात. सो त्या ओव्ह्यूलबद्दल इन्फॉर्मेशन नेक्स्ट दिलेली आहे. सो ते बघा,
सो नेक्स्ट ओव्हरी जी आहे, या ओव्हरीच्या आतमध्ये हा जो आहे तो कार्पेल आहे, स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. तर ही जी ओव्हरी आहे या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्हिल्स आहेत त्या ओव्हिलच्या आतमध्ये मिओसिसनी एम्ब्रिओ सॅक डेव्हलप होते. सो त्याच्याबद्दल आपण बघतोय. सो जी ओव्हरी आहे या ओव्हरीमध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त ओव्हिल्स असू शकतात. सो ही जी आहे ती ओव्हरी आहे आणि हे जे ड्रॉ केलेले आहेत 6 हे सगळे ओव्हिल्स आहेत. कोणत्याही ओव्हरीच्या आतमध्ये जेवढे ओव्हिल्स असतात तेवढे त्या फ्रूटमध्ये सीड्स असतात. बघा फ्युचरमध्ये हे जे ओव्हिल्स आहेत हे सीडमध्ये डेव्हलप होणार आहेत आणि बाजूची जी ओव्हरी आहे ती फ्रूटमध्ये डेव्हलप होणार आहे. सो बघा each ovary contain one or many ovule. Now inside the ovule this embryo sac is developed. ही जी आहे ती एम्ब्रिओ सॅक डेव्हलप झालेली आहे आणि हे एम्ब्रिओ सॅक मिओसिसनी डेव्हलप झालेली असते. आता ही जी एम्ब्रिओ सॅक डेव्हलप झालेली आहे याच्यामध्ये काय काय असतं तर यात हे मेन आहे हॅप्लॉइड एग. इट कन्सिस्ट ऑफ हॅप्लॉइड एग अँड हॅप्लॉइड पोलार न्यूक्लिआय. ह्या दोन गोष्टी ज्या आहेत व्हाईट कलरनी दाखवलेल्या ह्या एम्ब्रिओ सॅकमध्ये इम्पॉर्टंट आहेत आणि यांच्याबरोबर मेल गॅमेट येऊन फ्यूज होणार आहे. एका वेळी 2 मेल गॅमेट येतात, त्यापैकी एक मेल गॅमेट एग सेल बरोबर फ्यूज होतो आणि दुसरा मेल गॅमेट पोलार न्यूक्लिआय बरोबर फ्यूज होतो. सो ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. सध्या एवढंच लक्षात ठेवा, जो कार्पेल आहे त्याच्या बेसला जी ओव्हरी असते त्या ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल्स असतात. हे जे ओव्हिल्स आहेत हे फ्युचरमध्ये सीडमध्ये डेव्हलप होणार आहेत आणि बाजूची जी ओव्हरी आहे ती फ्रूटमध्ये डेव्हलप होणार आहे. मग आता हे जे ओव्हिल्स आहेत जे सीडमध्ये डेव्हलप होणार आहेत त्या ओव्हिल्सच्या आतमध्ये एम्ब्रिओ सॅक फॉर्म झालेली असते आणि ही एम्ब्रिओ सॅक मिओसिसनी तयार होते. मग ही जी एम्ब्रिओ सॅक आहे हिच्यामध्ये काय काय आहे तर मी एक सांगितलं एग सेल जो हॅप्लॉइड आहे जो मेल गॅमेट बरोबर फ्यूज होणार आहे आणि हा पोलार न्यूक्लिआय हा सुद्धा मेल गॅमेट बरोबर फ्यूज होणार आहे. एग सेल जी आहे तिच्या बाजूला या ज्या 2 दिसत आहेत यांना सिनर्जिड्स असं म्हटलं जातं आणि या ज्या 3 सेल आहेत यांना अँटीपोडल असं म्हटलं जातं. सो हे नीट लक्षात ठेवा, एग सेल, सिनर्जिड, पोलार न्यूक्लिआय अँड अँटीपोडल सेल ह्या सगळे जे आहेत ते एम्ब्रिओ सॅक ओव्हिलच्या आतमध्ये जी तयार झाली तिच्यामध्ये असणाऱ्या या सेल्स आहेत. सो या ठिकाणी फ्लावरचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे आणि फ्लावरच्या स्ट्रक्चरमधले 4 वोरल, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम, गायनोशियम दोघांना ॲक्सेसरी आणि दोघांना इसेन्शियल वोरल म्हटलं जातं. हे असं का म्हणायचं हे लक्षात ठेवा. स्टामेन काय आहे, अँथर आणि फिलामेंट हे त्याचे 2 पार्ट, कार्पेल काय आहे आणि त्याचे 3 पार्ट, स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी हे नीट लक्षात ठेवा. त्यानंतर अँड्रोशियम गायनोशियम प्रेझेंट आहे की ॲब्सेंट आहे किंवा एकच आहे, अँड्रोशियम फक्त आहे, गायनोशियम आहे की दोन्ही आहेत, त्या बेसिसवरती 2 टाईपचे फ्लावर आहेत, बायसेक्शुअल फ्लावर अँड युनिसेक्शुअल फ्लावर. पेडिसेल आहे किंवा नाही त्या बेसिसवरती पेडिसेलेटेड फ्लावर अँड सेसाईल फ्लावर. आणि ओव्हरीच्या आतमध्ये ओव्हिल्स आणि ओव्हिल्समध्ये एम्ब्रिओ सॅक कशी डेव्हलप होते हे आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं. या नंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पॉलिनेशन म्हणजे काय असतं आणि प्लांट्समधलं डबल फर्टिलायझेशन काय आहे हे आपण डिटेल स्टडी करणार आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.